एक महत्त्वाची बातमी आहे पावसासंदर्भातली। उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे। तसंच महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तर राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पावसानं खंड देखील दिल्याचं चित्र पाहायला मिळते। कोकणातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे। पण मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। पुढील 24 तासांसाठी देखील हवामान विभागानं राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। 25 जुलै रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील हेच आपण आता पाहणार आहोत। तर पुढील 24 तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर हा अधिक असणार आहे। महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर अहमदनगर आणि जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तसंच विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला। या ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे। एकंदरीत पुढील 24 तास राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असून कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसंच उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर हा अधिक असणार आहे। मात्र मराठवाड्यातील अनेक जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर तसंच विदर्भातील काही जिल्ह्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे।